नमस्कार. न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनसेच्या गोटातनं. एकीकडे शिवसेना आणि भाजप दोघांनीही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असताना मनसेच्या गोटात मात्र सामसूम आहे. परंतु राज ठाकरे येत्या सोमवारपासून प्रचारामध्ये उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत. गणेश, काय कळतंय? ज्ञानदा, 9 तारखेपासून राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना सुरुवात होणार होती, पण 9 तारखेला चारकोपीतल्या ज्या ग्राउंडमध्ये ही सभा होणार होती तिथं परमिशन मिळाली नाही आणि मागील 2 दिवसांपासून म्हणजे 10 तारीख आणि आता पुढचा एक दिवस जो आहे त्यामध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे राज ठाकरे सभा घेणार नाही असं सूत्रांकडून माहिती मिळते. 12 तारखेला म्हणजे रविवारी दिवा इथं सभेची तयारी सुरू केली आहे, पण त्याला अद्याप कन्फर्मेशन मिळालं नाही. सोमवारच्या आधीच म्हणजे आज संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत हे स्पष्ट होईल की रविवारची सभा राज ठाकरे करणार आहेत का नाही. पण पक्षाच्या सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे की सोमवारपासून राज ठाकरेंच्या प्रचाराला सुरुवात होईल, सभेंना सुरुवात होईल आणि रविवारची देखील तयारी दाखवलेली आहे. दिवा इथं, ठाणे दिवा इथं प्रचार सभेची तयारी पक्षाकडनं, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडनं सुरू करण्यात आलेली आहे. निश्चितपणे एकीकडे उद्धव ठाकरे तर दुसरीकडे भाजपचे जे स्टार प्रचारक आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार सभेचा झंझावात सुरू आहे. निश्चितपणे भाजप आणि शिवसेनेचा झंझावात सुरू आहे, पण सध्या मनसेची स्थिती काय आहे? प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे? अद्याप डोर टू डोर कॅम्पेन जे आहे प्रचारातील सर्व जे उमेदवार आहेत ते करतायत. त्याचप्रमाणे विभागातील जे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाचे जे नेते आहेत तेही उमेदवारांसोबत लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. स्थानिक स्तरावर मनसेकडनं प्रचार जोरात सुरू आहे, पण पक्षाची यूएसपी म्हणजे राज ठाकरे आणि राज ठाकरेंची सभा. कारण राज ठाकरेंच्या सभेनंतर गणित फिरतं असंही पक्षाचं धोरण आहे. तर त्यांच्या सभेनं सुरुवात कधी होणार याचा एक प्रश्न होतं. तर रविवारच्या सभेलाही तयारी दाखवलेली आहे, पण सोमवारपासून सभेंना सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती मिळते. आणि जर आज संध्याकाळपर्यंत हे स्पष्ट होईल की रविवारची दिवाळीची सभा राज ठाकरे करतात का नाही, पण त्याची तयारी पक्षाने दाखवलेली आहे आणि सोमवारपासून म्हणजे आहे ते पूर्णतः जो आहे त्यांच्याकडे जो आव्हान आहे एका आठवड्यामध्ये किंवा 8 दिवसांमध्ये पक्षाला एक उभारी देण्याचा, त्यासाठी राज ठाकरे पूर्णतः जे आहे मैदानात उतरतील. आणि पक्षाची आशा आहे आणि अपेक्षा आहे की राज ठाकरे मैदानात उतरल्यानंतर जो चित्र आहे किंवा जी हवा आहे ती पक्षाच्या दिशेनं वळेल. गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.